नमस्कार, मी शिला। आज मला ऑफिसला जायला बराच उशीर झाला होता। घाई गडबडीत मी शूज घालत होते आणि तेव्हा माझी टिफिनची बॅग मी तुषारला मागितली। जेव्हा मी ती बॅग घेण्यासाठी उठले तेव्हा माझ्यासमोर तुषार नसून सासरेबुवा होते। त्यावेळी मी घाईत होते। 2 मिनिटेही मी घरी थांबावे एवढा वेळ माझ्याकडे नव्हता। अगोदरच मला ऑफिससाठी फार वेळ झाला होता। गडबडीतच मी माझा टिफिन घेतला व ऑफिसला निघाले। कालच सासरीबुवा गावाहून शहरात आले होते। त्यांना त्यांचे पूर्ण बॉडी चेकअप करायचे होते, म्हणून आकाशने त्यांना शहरात बोलावून घेतले होते। गावाहून आल्याच्या दुसऱ्या दिवशी सासरीबुवांनी घरात माझी मदत केली होती। त्यांनी मला केलेली ती मदत मी समजले होते। त्या दिवशी ऑफिसमधून घरी येताना संध्याकाळी माझ्यासोबत माझी मैत्रीणही आली होती। माझी मैत्रीण अजून कुवारी होती। ती माझ्यासोबत घरी आली तेव्हा तर घरात पाऊल टाकताच सासरीबुवा तिच्याकडे अगदी रागाने बघत होते। ते जरा जुन्या विचारांचे होते। त्यावेळी सासऱ्यांची नजर भडकवण्यासाठी मी जरा खोकण्याचे नाटक केले। माझ्या खोकण्याच्या आवाजाने सासरीबुवांनी लगेचच त्यांनी नजर भिरकावली। तसे तर साक्षी माझ्या घरी 2 दिवस राहणार होती, पण तिची राहणीमान लक्षात घेता तिला 2 दिवस माझ्या घरी सासरीबुवांसमोर राहू देणे मला जरा कठीणच वाटत होते। म्हणून मी तिला दुसऱ्या दिवशी सकाळीच तुझ्या घरी जा म्हणाले। रोज सकाळी 10 वाजता मी ऑफिससाठी निघायचे। आकाशही माझ्यासोबत ऑफिससाठी निघायचा। आता सासरीबुवांना घरी येऊन 2-3 दिवस झाले होते। आकाश त्यांच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होता, पण मध्येच प्लॅन बदलला। आकाश म्हणाला, 2 दिवस मला ऑफिसमध्ये फारच काम आहे। एक प्रेझेंटेशन कंप्लीट करून मला पुढचे 16 दिवस बाहेर शहरात ऑफिसच्या दुसऱ्या ब्रँचमध्ये जायचे आहे। म्हणजे आता सासरीबुवांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचे काम माझ्यावरच होते। त्या दिवशी मी सुट्टी घेतली। सासऱ्यांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। स्कूटीवर बसताच त्यांचा हात माझ्या खांद्यावर आला। सासरीबुवांनी मला हात लावताच मी दचकले होते, पण ते घाबरत आहेत हे मी समजले होते। ते मला रिक्षाने चल म्हणाले होते, पण मीच नाही म्हणाले। मी त्यांना स्कूटीवर घेऊन निघाले होते। मी समजले की सासरीबुवांना गावाकडची सवय आहे। शहरातील एवढे ट्रॅफिक पाहून ते घाबरत होते, म्हणूनच त्यांनी भीतीने मला पकडले होते ते मी समजले होते। त्या दिवशी सासऱ्यांना मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। त्यांचे सगळे चेकअप झाल्यावर आम्ही घरी निघालो। 2 दिवसानंतर त्यांचे रिपोर्ट मिळणार होते। 2 दिवसानंतर रिपोर्ट येतील आणि सासरीबुवा गावी निघतील असे मी समजले होते। पण त्या दिवशी रात्री सासरीबुवा मला आमच्या घरी टोकावताना दिसले। त्या रात्री माझ्यात व आकाशमध्ये थोडी आणबाण झाली होती। मी त्याच्या जवळ गेले तेव्हा त्याने मला त्यांच्यापासून लांब केले होते। त्याची ती वागणूक मला अजिबात आवडली नव्हती। सासरीबुवा बायकांप्रमाणे कान देत होती। आमच्यातील वाद पाहून त्यांच्या मुलाला समजायला हवे होते, पण ते काहीच न बोलून निघून गेले। पुढच्या 2 दिवसानंतर सासरीबुवांचे रिपोर्ट आले। ऑफिसमधून घरी येताना मी त्यांचे रिपोर्ट घेऊन आले होते। घरी येताच मी त्यांना ते रिपोर्ट दाखवले। मी त्यांना सांगितले, तुम्ही अगदी ठणठणीत आहात। तुम्हाला कसलाच त्रास नाही। तुम्ही एवढी 58 वर्ष असूनही ना तुम्हाला शुगर आहे ना बीपी। तुम्ही तर अगदी ठणठणीत आहात। त्यावर ते म्हणाले, मी तर ठणठणीत असणारच, कारण मी रोजप्रमाणे नियमितपणे व्यायाम करत असतो। त्यांच्या बोलण्यावर मी स्मित केले। नंतर किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेले। असेच पुढच्या काही दिवसानंतर आकाश त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी 15 दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता। आता मला घरात फक्त 2 जणांचे काम होते। माझ्या सकाळच्या गडबडीत सासरीबुवा मला बरीच मदत करायचे। कधी मी कणिक मळत असले तर ते मला भाजी चिरून द्यायचे। सासरीबुवा मला खूप सहकार्य करायचे। त्या दिवशी तर भाजी त्यांनीच बनवली होती। त्या दिवशी मी माझा टिफिन घेतला व ऑफिसला निघाले। संध्याकाळी मी जेव्हा घरी आले तेव्हा सासरीबुवा 2 कप चहा बनवून घेऊन आले। आम्ही दोघे चहा पित असताना सासरीबुवा मला म्हणाले, सुनबाई, सकाळी तू ऑफिसला जाताना कोणासोबत गेली होतीस?
त्यावर मी म्हणाले, माझी स्कूटी खराब झाल्यामुळे मी ऑनलाईन दुचाकी बुक केली होती. इथे शहरात रिक्षाप्रमाणे दुचाकी गाडी असते, तीही आपल्याला रिक्षाप्रमाणे जिथे जायचे असेल तिथे सोडते. शहरातल्या ट्रॅफिकमुळे मी रिक्षाने न जाता दुचाकी बुक केली होती. आता जोपर्यंत मला माझी स्कूटी व्यवस्थित करायला वेळ मिळत नाही तोपर्यंत मला अशा प्रकारे ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यांना शहरातील काही गोष्टींची कल्पना नव्हती. मी सांगितल्यावरही त्यांना समजले असेल की नाही कोणास ठाऊक. आता मी रोजच दुचाकी बुक करून तिच्याजवळ ऑफिसला जात असे. पुढे 2 दिवसानंतर जेव्हा मी ऑफिसला निघाले तेव्हा सासरेबुवांनी माझ्या हातात माझ्या स्कूटीची चावी दिली. ते म्हणाले, तुझी स्कूटी कालच मी रिपेअर करून आणली आहे. आज तुला कुठली ऑनलाईन दुचाकी बुक करायची गरज नाही. मी तर सासऱ्यांना गावाकडचा गावंडळ समजले होते, पण ते फारच स्मार्ट निघाले. मी त्यांना म्हणाले, सासरेबुवा तुम्ही फारच स्मार्ट आहात. ते म्हणाले, घरात बसून राहण्यापेक्षा थोडी कामं केली तर तेवढेच बरे वाटते. गेल्या काही दिवसांपासून आम्ही दोघेच घरी होतो. त्या दिवशी संध्याकाळी मी जेव्हा घरी आले तेव्हा मला घरात साक्षी दिसली. ती अचानक घरी कशी आली? मी साक्षीला ते घरी येण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली, मला उद्या मुलाकडची मंडळी बघायला येणार आहे, त्यामुळे मला तुझी एखादी छानशी साडी हवी होती. या वेळेला तू गाडीवर असशील म्हणून मी तुला फोन केला नाही. मी डायरेक्ट तुझ्या घरी आली. साक्षी आताही मॉडर्न ड्रेसमध्ये होती. दिसायला तर ती तशी काळी सावळी होती, पण तरीही उगाचच ती फॅशन करत फिरायची. आता ही सासऱ्यांची नजर साक्षीवरच होती. असे असले तरी साक्षीला मी माझी साडी दिली. साडी घेऊन ती तिच्या घरी जायला निघाली. साक्षी तिथून जाताच सासरेबुवा मला म्हणाले, सुनबाई मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या अशा मॉडर्न मैत्रिणी असूनही तू त्यांचा हेवा करत नाहीस. तू आपली संस्कृती सोडत नाहीस. नेहमी तू साडीतच असते. पण एक सांगू, तुला जसे राहायचे तसे तू राहू शकतेस. त्यासाठी माझी काहीही रोकटोक नसणार. तुझ्यावर प्रत्येक गोष्ट शोभून दिसेल. सासऱ्यांनी माझे कौतुकही केले होते आणि मला माझी मनमर्जी करायला सूटही दिली होती. पुढे ते म्हणाले, सुनबाई तू तुझ्यासाठी काही खरेदी करून ये आणि आकाश घरी आला की तुम्ही दोघे काही दिवस बाहेर जाऊन या. मला समजले होते की ते असे का बोलत होते. ते म्हणाले, त्या दिवशी मी तुमच्यातील वाद पाहिला होता. थोडे बाहेर जाल तर तुम्हा दोघांना थोडे वेगळे वाटेल. सासरेबुवा खूप समजदार होते. त्यांचे विचार आधुनिक होते. मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून हाफ डे घेऊन मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेले. मी बरेचसे ड्रेस खरेदी केले. घरी आल्यावर मी एक एक ड्रेस घालून बघू लागले. मी तेव्हा माझ्या त्या नवीन कपड्यांमध्ये व्यस्त होते. सासरेबुवा मला वारंवार आवाज देत होते. मी 2 वेळा त्यांना आले म्हणून होकार भरला आणि पुन्हा माझ्या शॉपिंग बॅगमध्ये मी गुंतले. काही वेळाने माझ्या खोलीचा दरवाजा वाजू लागला. सासरेबुवा मला बोलवण्याकरता आले होते. मी दरवाजा उघडताच ते मला म्हणाले, सुनबाई जेवणाची वेळ झाली आहे. तू तर आल्यापासून या कपड्यांमध्ये व्यस्त झालेली दिसतेस. तेव्हा मी माझ्या डोक्यावर हात ठेवला व म्हणाले, अरे हो, रात्रीचे 9 वाजत आले नाही का? आज त्या स्वयंपाकाचा मला विसरच पडला. मला माफ करा. आताच मी 30 मिनिटात भाजी चपाती बनवते. त्यावेळी मी पटकन आवरायला जाऊ लागले. तो सासरेबुवांनी मला थांबवले व म्हणाले, सुनबाई थांब, तुला एवढी घाई करायची गरज नाही. आज मी काही पदार्थ बनवले आहे. स्वयंपाक करायची तुला गरज नाही. मोबाईलमध्ये बघून बघून मी ते नवीन पदार्थ बनवले आहे. तेव्हा मी त्यांच्यासोबत डायनिंग हॉलमध्ये गेले. डायनिंग टेबलवरचे पदार्थ पाहून माझे डोळे चमकले होते. दिसायला तर सगळेच पदार्थ अगदी चमचमीत आणि झणझणीत दिसत होते. आता ते चवीला कसे असतील कुणास ठाऊक. सासरेबुवांनी मोठ्या हिक्याने मला त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवले व ते मला त्यांच्या हाताने वाढू लागले. त्यांनी बनवलेला एक एक पदार्थ अगदी चविष्ट होता. त्यावेळी काही क्षणांसाठी मला असे वाटले की माझ्या शेजारी सासरेबुवा नाही तर आकाश बसला आहे. आकाश सेम सासरेबुवांसारखाच दिसायचा. फक्त त्या दोघांमध्ये थोडे वयाचे अंतर होते. पण सासरेबुवा अजूनही अजिबात म्हातारे झाले नव्हते.
जेवण झाल्यावर मी सासरी बुवांच्या त्या पदार्थाचे कौतुक करायचेही विसरले होते. तेव्हा त्यांनी स्वतःहून मला विचारले जेवण कसे बनवले होते. मी त्यांना म्हणाले, एकूण एक पदार्थ अगदी चविष्ट झाला होता. चला, माझी मेहनत सफल झाली. अगं सुनबाई, हे सगळे काही खास मी तुझ्यासाठी बनवले होते. तू रोज आमच्यासाठी एवढे करतेस, मग घरातील सदस्याचेही कर्तव्य आहे सुनेला एखादा दिवस किचनमधून सुट्टी देण्याची. सासऱ्यांचे विचार खूप छान होते, पण ते खरंच तेवढी निर्मळ होती की त्यामागे काही होती. हा विचार मी तेव्हा केला नव्हता. त्यांनी बनवलेले सगळे पदार्थ मी पोटभर खाल्ले, पण नंतर मला जरा मळमळू लागले. तेव्हा सासरी बुवांनी मला त्यांच्याकडील मुखवास आणून दिली. अशी मुखवास याआधी मी कधीही खाल्ली नव्हती. मी मुखवासाची प्रशंसा करत होते. तेव्हा सासरी बुवा म्हणाले, ही मुखवास मी स्वतः माझ्या हाताने बनवली आहे. मुखवास मला एवढी आवडली की एका पाठोपाठ 2-3 चमचे मी खाल्ले होते. त्या मुखवासीचा ताजेपणाने माझी तळमळ काही वेळातच बंद झाली. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच माझी नजर घड्याळावर गेली. सकाळचे 11 वाजले होते आणि अजूनही मी झोपलेच होते. माझ्या ऑफिसची वेळ 11 वाजेची होती. आता उठून पुन्हा ऑफिसला निघायला मला उशीर झाला. ऑफिसमध्ये पोहोचत मला 12 वाजले होते. आज तर मी माझ्या बॉसची चांगलीच बोलणे खाल्ली होती. त्या दिवसानंतर पुढचे काही दिवस मी रोजच सकाळी 11 वाजता उठू लागले होते. आता मला रोजच ऑफिसमध्ये जायला उशीर होत होता. रोज मी माझ्या बॉसची बोलणे खात होते. आता माझी नोकरी जाण्याची वेळ आली होती. मी काही दिवस ऑफिसमधून वर्क फ्रॉम घेण्याचे ठरवले, कारण अचानक मला थकवा जाणू लागला होता. मला सकाळी वेळेवर जाग येत नव्हती. आकाशही अजून घरी. असेच एकदा ऑफिसच्या कामानिमित्त माझा कलिग घरी आला होता. मी त्याच्यासोबत माझ्या खोलीत बसून ऑफिसचे काम करत होते. त्या दरम्यान जोराच्या वाऱ्याने खोलीचा दरवाजा बंद झाला आणि दुसऱ्याच मिनिटाला सासरीबुवा आत खोलीत आले. ते माझ्याकडे व त्या कलिगकडे संशयाने बघत होते. सासरीबुवांचे वारंवार असे माझ्या खोलीत येणे यामुळे मी व्यवस्थित काम करू शकत नव्हते. त्यामुळे मी काही दिवस सुट्टी घेण्याचे ठरवले. त्या दिवसानंतर माझा कलिग घरी येण्याचा बंद झाला होता. आता तर मी घरीच होते, तरीही मला अगदी थकल्यासारखे होत होते. त्या दिवशी रात्री सासरेबुवांनी मला पाण्याची बाटली भरून आणायला सांगितली. बाटली घेऊन मी त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा ते काहीतरी पुस्तक वाचत होते. मला बघताच त्यांनी ते पुस्तक बाजूला ठेवले व ते माझ्याकडे बघू लागले. गेल्या 2-3 मिनिटांपासून मी त्यांच्याशी बोलत होते, पण त्यांचे माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. तेव्हा मी त्यांच्या हाताला हात लावला. माझ्या हातून पाण्याची बाटली घेत म्हणाले, सुनबाई, आता तू माझी नोकरी सोडायला हवी. इथे आल्यापासून मला तुझ्या आकाशमध्ये बरेच अंतर जाणवते. काही दिवस तुला तुझ्या संसाराला वेळ द्यायला हवा. सासरेबुवांच्या तोंडचे हो भरून खोलीत गेले. त्यांनी काही वेळापूर्वीची काही बडबड केली होती, त्यावर मी दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वेळेत सकाळी ऑफिसला जायला निघाले. दुपारच्या वेळी मला सासऱ्यांचा फोन आला. ते मला म्हणाले, सुनबाई, माझी तब्येत थोडी खराब आहे. मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. सासरेबुवांचा फोन ऐकून तर मी पळतच घराकडे धाव घेतली. घरी जाताच मी त्यांच्या खोलीत गेले. तिथे मी पाहिले सासरेबुवा त्यांच्या खोलीत आरामात बसून होते. ते आजारी असल्यासारखे मला मुळीच दिसत नव्हते. ते म्हणाले, माझ्यासाठी 1 ग्लास थंडगार पाणी घेऊन ये. मी त्यांच्यासाठी किचनमधून 1 ग्लास थंडगार पाणी घेऊन आले. मी त्यांना पाणी देत होते तेव्हा त्यांनी माझ्या हातून तो ग्लास घेतला नाही. ते मला म्हणाले, सुनबाई, हे थंडगार पाणी तुझ्या चेहऱ्यावर मार आणि भानावरी. तुला घरी यायला एवढा उशीर कसा झाला आणि काल रात्रीच आपले बोलणे झाले होते. मी तुला तुझी नोकरी सोड म्हणालो होतो, तरीही तू आज नोकरीवर का गेलीस? सुनबाई, 15 दिवसांपासून मी इथे आलोय. तू एकदाही माझ्याकडे बघून माझी विचारपूस केली नाहीस. आल्यापासून तुझ्यात व आकाशमध्ये मला व्यवस्थित नाती दिसत नाही. तू सुनेचे आणि बायकोचे दोन्हीही कर्तव्य विसरली आहेस. सासरीबुवा काय बडबडत होते मला तर ते काही कळत नव्हते. त्यांनी तेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये मला असे काही दाखवले की ते पाहून मी थक्क झाले होते.
त्यांची नजर लक्षात येताच मी खोलीचा दरवाजा उघडून बाहेरच्या दिशेने निघाली. सासरी बुवाही माझ्या मागे आले. मी हॉलच्या दरवाजापर्यंत आले तेव्हाच दरवाजा उघडला. समोर आकाश होता. मला असा घाबरलेला पाहून तो मला काय झाले म्हणून विचारू लागला. मी तेव्हा आकाशच्या मागे जाऊन लपले. आकाशलाही त्यांच्या बाबांचा स्वभाव ठाऊक होता. तो म्हणाला, बाबा, हे काय चालले आहे? तुम्ही तुमच्या सुनेच्या मागे असे का पळत होता? तेव्हा सासरीबुवा तटस्थ झाले होते. मी आकाशला सासरीबुवांचे खरे सांगितले. मी त्याला सांगितले, सासरीबुवा माझ्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ओरडत होते. मला शिक्षा करायचे म्हणत होते. हे का बोलणे झाले का आकाश? बरे झाले तू वेळेवर आलास, नाहीतर माझे बोलणे ऐकून आकाश त्यांच्या बाबांना म्हणाला, बाबा, तुम्ही आता प्रिन्सिपल नाहीत, तुम्ही आता रिटायर्ड झाले आहात आणि ही तुमची विद्यार्थी नाही, तुमची सून आहे. सुनेशी असे कोण वागतं बोलतं? तेव्हा आकाशला सासरी बुवांनी त्यांच्या मोबाईलमधून काहीतरी दाखवले. हे पाहताच आकाश माझ्या बाजूने वळला, पण सासरी बुवांनी त्याला थांबवले व ते म्हणाले, सुनबाई, आता तू ऑफिसमधून घरी आलीस की कुठल्या हॉटेलमधून? सासरी बुवा ते काय बोलत होते मला काही समजत नव्हते. पुढे ते म्हणाले, सुनबाई, आज काय आहे तुला लक्षात आहे? त्यांच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हते. मी शांत होते. तेव्हा सासरी बुवा बोलू लागले, सुनबाई, आज तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस असून तू स्वतःला तुला ऑफिसमध्ये भेटायला येत होतीस, पण तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस विसरून तुझ्या त्या कलिग सोबत फिरत होतीस. तुझा तो ऑनलाईन दुचाकीवाला ड्रायव्हर, तो कलिग, ते दोघे एकच आहेत. गाडीवर त्याने हेल्मेट घातले होते, पण तरीही मी त्याला ओळखले. मी त्याच्या हातातील वॉच पाहून तुम्हाला गावाकडचा गावंडळ समजले होतेस ना. म्हणूनच तू आकाश घरी नसल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून तुझ्या त्या प्रियकराला माझ्यासमोर काही ना काही नवीन नावाने घरी घेऊन येत होतीस. मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो. आताही मी तुला यासाठी घरी बोलावले जेणेकरून तुझी सत्यता आकाश समोर येऊ नये. तो तुझ्या ऑफिसमध्ये जाणार होता हे मला त्यांनी सांगितले होते. मी तुमचे नाते टिकवण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणून मी तुला वारंवार नोकरी सोड म्हणत होतो, पण तू माझे ऐकले नाहीस. तू आकाशला माझ्याबद्दल वाईट साईड सांगित आहेस. आता तर मला स्वतःसाठी बोलावे लागेलच. मी एवढ्या दिवसांपासून तुला नकळत समजावत होतो, पण तू समजली नाहीस. तू माझ्यावरच आरोप लावू लागलीस. सासरी बुवा तर खरोखरच डावस होते. मी त्यांना गावाकडचा भोळा गावंडळ समजत राहिले, पण माझ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे लक्ष होते. तेव्हाही मी आकाश समोर स्वतःला खरे दाखवत होते, पण आकाशने माझे एक ऐकले नाही. तो म्हणाला, तुझ्या व तुझ्या प्रियकराचे फोटो बघितल्यानंतरही मी तुझे खोटे ऐकावे अशी अपेक्षा तू मुळीच करू नकोस. मी तुला दिलेल्या स्वातंत्र्याचा तू असा गैरवापर करशील हे मला माहीत नव्हते. आकाशने मला घरातून बाहेर काढले तरीही मला त्याचा पस्तावा नव्हता. मी माझ्या प्रियकराकडे गेले. तो म्हणाला, तुला मी कायमचा सांभाळू शकत नाही. तू तर माझ्यासाठी माझा टाइमपास होतीस. तुला मी अजूनही पहिल्यासारखा भेटत राहील. माझा तो प्रियकर माझ्यासोबत फक्त टाइमपास करत होता आणि हे समजायला मला फार उशीर झाला होता. त्याच्यासाठी मी माझ्या नवऱ्याला धोका दिला, जो माझ्यासाठी सर्व काही करत होता. मी आकाशला धोका दिला. त्या बदल्यात माझ्या प्रियकराने माझा विश्वास तोडून मला धोका दिला होता. माझ्या कर्माचे फळ मला मिळाले होते. माझ्या माहेरी जेव्हा माझे कृत्य समजले तेव्हा तर तिथेही माझी इज्जत राहिली नव्हती. मी स्वतःचा चांगला भरलेला संसार उद्ध्वस्त केला आणि मी शिला एकटी पडली होती. माझ्या चुकांची किंमत मी पूर्णपणे चुकवली होती. आकाशने मला घरातून हाकलून दिले. माझ्या प्रियकराने माझ्यापासून पाठ फिरवली आणि माहेरच्यांनीही मला उघडपणे नकार दिला. माझी स्वतःची बहीण सुद्धा माझ्याशी बोलायला तयार नव्हती. म्हणाली, तुझ्यामुळे आमच्या घरची इज्जत मातीत मिळाली. मी संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. मी एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहू लागले. पूर्वी मी ज्या
आलिशान घरात राहिले तिथे आता फक्त आठवणीच उरल्या होत्या. मी पुन्हा नोकरीला जाण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या कंपनीत माझ्या प्रकरणाची चर्चा झाली होती. माझ्या बॉसने मला सांगितले, शिला, तुझ्या कामात काही त्रास नव्हता, पण आता कंपनीचे नियम कठोर आहेत. गेल्या काही दिवसात तू वारंवार उशीर केलास. शिवाय तुझ्या वैयक्तिक आचरणामुळे कंपनीची प्रतिमा मलिन होती. म्हणून आम्ही तुला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या हातातून नोकरीही गेली. आता माझ्याकडे काहीच उरले नव्हते. पैसे संपू लागले. मी खूप रडले. एकटीपणा मला गिळून टाकला लागला. रात्रीच्या वेळी मला आठवत असे की आकाश कसा माझ्यावर प्रेम करायचा. तो माझ्यासाठी सकाळी चहा करून द्यायचा. माझ्या आवडीचे पदार्थ बाजारातून आणायचा. आता तो माझ्यापासून दूर होता. दुसरीकडे आकाशला मोठा धक्का बसला होता. त्याला आपल्या प्रेयसीच्या विश्वासघाताची इतकी तीव्र वेदना झाली होती की तो पूर्णपणे उदास झाला. त्याने स्वतःला घरात कोंडून घेतले. सासरे बुवा म्हणजे बापू त्याच्या खोलीत गेले. ते म्हणाले, बेटा, आयुष्य संपले नाही. एक चुकीची बायको सोडलीस म्हणून जग संपले नाही. तू खूप चांगला मुलगा आहेस. आपली संस्कृती जप. पुन्हा उभा राहा. आकाश काही दिवसांनी शांत झाला. त्याने आपले सर्व लक्ष कामावर केंद्रित केले. त्याच्या प्रेझेंटेशनची सर्वत्र दाद मिळाली. कंपनीने त्याला बढती दिली, पण तरीही त्याच्या मनात शिलाबद्दल राग होता. तर कधी दया येत असे. एके दिवशी आकाश शिला ज्या भागात राहत होती तिथून जात होता. त्याने एका चहाच्या टपरीवर शिलाला बसलेले पाहिले. ती अगदी अस्वस्थ झाली होती. तिचे डोळे लालबुंद, चेहऱ्यावर हताशपणा. आकाशच्या मनात क्षणभर विचार आला, जा तिच्याशी बोलू नये. पण त्याने तसे केले नाही. तो पुढे निघून गेला. पण त्या रात्री त्याला झोप आली नाही. बापू म्हणजे सासरेबुवा हे खूप विचारी होते. त्यांनी आपल्या मुलाला एक दिवस समजावले, बेटा, शिला चुकली, पण तिला तिच्या चुकांची शिक्षा झालीच आहे. आता ती एकटी आहे. तिला कोणी विचारत नाही. आपण तिला पुन्हा संधी द्यावी का, हा तुझा निर्णय आहे. पण एवढे लक्षात ठेव की क्षमा हा मोठा गुण आहे. मी तुला काहीच सांगत नाही, तुझी मर्जी. आकाशने उत्तर दिले, बाबा, माझ्या मनात अजूनही तिच्यावर राग आहे. पण तिला अशा अवस्थेत पाहून मला सर्व काही होती. पण तिनेच माझा विश्वास घातला. मी काय करू. बापू म्हणाले, वेळ घेऊन निर्णय घे. उत्तम माणूस तोच जो दुसऱ्यांच्या चुका माफ करू शकतो. शिला हळूहळू आपल्या चुकांचे गांभीर्य ओळखू लागली. तिने स्वतःला सुधारण्याचे ठरवले. ती रोज सकाळी उठून व्यायाम करू लागली. तिने छोटे मोठे कामे करून पैसा कमवायला सुरुवात केली. तिने एक स्वयंसेवी संस्थेत काम करायला सुरुवात केली, जिथे ती गरीब मुलांना शिकवत असे. तिला आता समजले होते की खरे सुख आपल्या हातात आहे, दुसऱ्याच्या नात्यात नाही. एकदा ती आकाशला भेटली. तिने त्याच्या पाया पडत माफी मागितली. म्हणाली, आकाश, मी खूप मोठी चूक केली. तू मला जे काही दिलेस त्यांची किंमत मला उशिरा कळली. मी तुझ्याकडे परत येण्यासाठी नाही, पण तुझी क्षमा मागण्यासाठी आले आहे. आकाश तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने तिला उठवले आणि म्हणाले, शिला, तू माझे मनोबल तोडले, पण आज तुला पश्चाताप होताना पाहून मला वाटते की प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी. मी तुझ्याशी लग्न करणार नाही, कारण तो विश्वास परत येणे कठीण आहे. पण मी तुला माफ करतो. तू आपले आयुष्य सुधार. शिला रडली, पण ते रडणे दुःखाचे नव्हते, तर समाधानाचे होते. तिला समजले की क्षमा मिळवण्यासाठी स्वतःला बदलावे लागेल. काही वर्षानंतर शिला एक स्वावलंबी महिला बनली. तिने एक छोटीशी बेकरी सुरू केली. तिच्या स्वयंसेवी कार्यामुळे अनेक मुलं शिकू लागली. आकाशने दुसरे लग्न केले. ती बायको संस्कारी आणि साधी होती. बापू आपल्या सुनबाई सोबत खुश होते. शिला मात्र कायम एकटी राहिली, पण तिला एकटेपणा जाणवत नव्हता. तिने स्वतःच्या चुकांपासून धडा घेतला. ती आता इतर मुलींना सांगत असे, नवऱ्याने दिलेले स्वातंत्र्य ही संधी असते, तिचा गैरफायदा करू नका. आपला संसार, आपली प्रतिष्ठा यापेक्षा मोठे काहीच नसते. आणि हो सासरेबुवा, बापू आपल्या विचारांनी सर्वांना आश्चर्यचकित करणारी. त्यांनी एकदा सांगितले, मी शिलाला शिक्षा
करण्यासाठी तिच्या मागे लागलो नव्हतो तर तिला तिच्या चुका समजावण्यासाठी, कारण एक सून आपल्या कुटुंबाची लाज असते पण तिनेच ती लाज मातीत मिळवली. शेवटी प्रत्येकाला आपल्या कर्माची फळी भोगावीच लागतात. शीलाने आपले आयुष्य उद्ध्वस्त केले पण नंतर तिने नव्याने उभारी घेतली. हाच खरा विजय होय. तर मित्रांनो, आमची प्रेमकथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.